दंगल चित्रपटामध्ये छोटी बबिता कुमारीचा रोल करणारी सुहानी भटनागर आता या जगात नाहीये। 19व्या वर्षीच तिचा दर्दनाक मृत्यू झालाय। तिच्या वडिलांनी सांगितले डर्मेटोमायोसायटिस नावाचा ऑटो इम्यून डिसऑर्डर हा आजार तिला झाला होता आणि त्यामुळे तिला स्टेरॉइड देणं गरजेचं होतं। पण त्यामुळे तिची इम्यून सिस्टीम कमजोर होत गेली आणि तिच्या शरीराला सूज तयार झाली। त्याचबरोबर फुफ्फुस कमजोर झाला आणि त्याच्यामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आणि 16 फेब्रुवारीला 19 वर्षाच्या सुहानी भटनागरचा असा मृत्यू झाला। तिचे वडील सांगतात की 2 महिन्यापूर्वी तिच्या उलट्या हातांवर सूज यायला सुरुवात झाली होती आणि ही सूज हळूहळू तिच्या पूर्ण शरीरभर पसरली। त्यांनी खूप दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडून नक्की तिला कोणता आजार झालाय याची चाचपणी केली, पण शेवटपर्यंत तिचा इलाज काही झाला नाही। सुहानीची शेवटची पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या डोळ्यांची आहे, पण हे डोळे आता या जगात नाहीयेत, हे वाईट आहे।